आज ना बाहेर जायचं होतं, तर समोर सांगणारच एक कुठं जायचं म्हणून सकाळी अगोदर स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आज पटकन स्वयंपाक होईल म्हणून स्वयंपाक आज मस्त हे बनवायचं होतं, मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये वाळलेली हरभऱ्याची भाजी ती बनवायची होती. आता मी फर्स्ट टाईमच बनवते बरं का, पण सासूबाईने सांगितली रेसिपी कशी बनवायची, मग ती माझ्या मनाने मी बनवून घेतली. पण थोडी कमी तिखट झाली. आता आंबट असल्यामुळे मी तिखट टाकलं पण कमी झाली. म्हणलं पटकन बनवून घेऊया. स्वयंपाक घरातले कामं वगैरे आवरले. तर आम्हाला थोडंसं शॉपिंग करायला जायचं होतं, सामान घ्यायला. आमच्या घरी कार्यक्रम आहे. चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्रायबर करा. तुम्हाला सगळं समजणंच समोर. लगेच अगोदर डाळ टाकून घेतली. डाळ मस्त डाळी शिजली. डाळ शिजून झाल्याच्यानंतर जी आपलं भाजी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची. लगेच मिक्स करून घेतली आणि भाजी लगेच बनवून झाली. खूप टेस्टी लागली. फक्त थोडी तिखट पाहिजे होती, त्याच्यामुळं थोडं जर आंबट असल्यामुळं तिखट कमी झालं. मस्त भाजी वगैरे शिजून घेतली. घरचे सगळे कामं आवरले आणि आम्ही रेडी झालो जाण्यासाठी. चौघ्याजणी, आम्ही तिघ्या जावा आणि सासूबाई. आम्हाला जायचं होतं सामान वगैरे घ्यायला. तर सगळेजण रेडी झालो, निघालो. आता आम्ही तिघ्याजणी असल्यामुळं बाईकवरती काही जाता येत नाही. मग निघालो तो रिक्षाने. पण रिक्षा काही लवकर भरतच नाही. रिक्षामध्ये लय वाट बघावं लागते. इकून तिकून भरली, लगेच निघलो. तरी पण 1 तास बसावं लागलं. गेलो मग आम्हाला जिथं जायचं होतं लोकेशनमध्ये तिकडे गेलो आणि म्हटलं आपण उन्हाच्या अगोदर सगळं सामान वगैरे घेऊन टाकूया. पण आम्हाला खूपच लेट झालं बरं का. सामान घेता घेता पूर्ण दिवस कधी गेला कळाला पण नाही आहे. तर गेल्याच्यानंतर बसलो तिथं. बसल्याच्यानंतर मग नंतर गेलो. आता आमच्या गावाचा होता आठवडी बाजार. बाजार म्हणल्यावर आता आपण कसं बघतच राहतो. 4 सामान, 1 सामान घ्यायच्याऐवजी 4 सामान घेत बसतो आणि व्हिडिओ जास्त होत होता म्हणून थोडा फास्ट केला बरं का. थोडा समजून घ्या. लगेच गेलो सामान वगैरे घेण्यासाठी. आठवडी बाजार म्हटल्यावर म्हटलं मी पण थोडंफार काही सामान घेते मला नेण्यासाठी. मुलांना चिवडा वगैरे ते पण घ्यायचं होतं. म्हटलं अगोदर आपण आपल्या ज्या कामासाठी आलो ते काम करून घेऊया. आता आमच्या घरी कार्यक्रम आहे, तर आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या नेसवण्यासाठी. तर मग आम्ही चौघीजणी त्याच्यासाठीच आलो होतो आणि दुकानदाराने लई भावच सोडत नव्हता. पण नंतर मग आमचं बजेट कमी प्रमाणामध्ये होते आणि तो भाव जास्त सांगत होता. मग केलं कसं तरी सासूबाईनं घिस करून बरं का. आणि साड्या वगैरे घेतल्या. मग पटकन साड्या घेतल्याच्यानंतर थोडंफार मुलीला पण सामान घ्यायचं होतं. कैची वगैरे घ्यायची होती. हे टेलरिंगचं सामानासाठी आणि थोडं मेकअपचं सामान, मेहंदी आणि नेल पेंट हेच घ्यायचं होतं. मग तेच घेतलं आणि सासूबाईला एका ठिकाणी बसवलं. आम्ही ते घेऊन आल्याच्यानंतर म्हटलं आता बाजारात आलो तर बाजार तर करायलाच पाहिजे. हा आमच्या गावचा आठवडी बाजार आहे. थोडं आम्हाला दूर जावं लागते. बाजार वगैरे केला. आता मुलांना चिवडा वगैरे घ्यावा लागतो ते पण घेतला आणि घरी आल्यावर खूप थकल्यासारखं होतं. म्हणजे फिरून पूर्ण दिवस आमचा याच्यामध्येच गेला. चला आताच्यासाठी एवढं.